एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग। तर आज आम्ही चाललो आहे, आज आहे ईदचा नेक्स्ट डे। मी ऑफिसला जाणार होते बट प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही चाललो एक छोटंसं असंच फिरायला। तर चला आपण बघूया। आत्ता ऑलरेडी खूप लेट झालं आहे, संध्याकाळचे 4 वाजले। तर कामं झालीत, कामं उरकलीत आधी आणि आता आम्ही चाललेलो आहे बाहेर। तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि आता आपण काय काय करणार आहोत ते मी तुमच्यासोबत शेअर करते। ब्लॉग शेवटपर्यंत बघा। इथे आहे मायशू झालेली आहे रेडी, डॅडा आहे मायशू आणि सॉफ्टी पण आहे रेडी। तर उद्या सॉफ्टीचा पेपर आहे म्हणून छोटीशी ट्रिप सॉफ्टीसाठी। तर चला स्टे ट्यून। पावसाळ्यात पाणी असतं इथे, सगळं खूप, हे सगळं बंद आहे आता। पावसाळ्यात डॅम आहे हा, खडकवासल्याचा डॅम आहे, आता सुकलाय सगळा, आता पाणी नाही सोडलंय। छोडते नीचे तर छोड़, अभी नाही छोड़ रहे, पण पाणी सोडल्यावर भारी दिसतं। पावसाळ्यात इथंच बघायला असतं, मोस्टली लोक इथंच बघायला येतात पावसाळ्यात। हा आहे खडकवासला डॅम, धरणाचा दरवाजा। मुझे लगा गर्दी रहेंगी बहुत इधर, पर नहीं है, कुछ भी गर्दी नहीं है। वो बोलती सॉफ्टी ऐशो पानी, ऐशो वाटर, उधर आपले सामने खेळलेले बच्चे। आम्ही आलोय पुण्याच्या बीचवर, म्हणजेच खडकवासल्याला। ते पण बेस्ट खडकवासल्याला आलो आहे की नाही, पुण्याचा बीच आहे आमचा तो, बघू शकता मागे बीच। मायशू ते सॉफ्टी खाणार आहे आता मॅगी। मायशूला पण खायची मॅगी, फेवरेट आहे दोघांची, आहे का नाही। खडकवासल्याला आल्यावर मॅगी इज मॅन्डेटरी। वहाँ से एकदम दूर से रास्ता है इसको, जाते ना हम वहाँ पे। हाँ का कसा वाटला पुण्याचा बीच आमचा ना? आज आम्ही पहिल्यांदाच आले, हे आम्हाला माहितीच नव्हतं पुण्यामध्ये पण समुद्र आहे। आज बघितलं समुद्र, आमचा बीच आहे तो पुण्याचा खडकवासला। तर चला आता वाजलेत रात्रीचे, अंधार झालाय, 7:30 वाजलेत। तर आम्ही चाललोय घरी, मम्मीकडे चाललोय। चला मम्मी काय करते? कोळंबी, आता मी कोळंबी साफ करते आणि आता आम्ही लगेच बनवणार आहे। तर आम्ही आलेलो आहे घरी आणि मम्मीकडे जेवण वगैरे केलं। मम्मी आमची जी कोळंबीची भाजी आहे ती खूप अप्रतिम बनवते, खूप छान बनवते। कारण मम्मीच्या कोळंबीची जी भाजीची रेसिपी आहे ती एकदम बेसिक असते, सिंपल असते, पण तिच्या हातची टेस्ट कुणालाच येणार नाही। आम्ही बाहेर कोळंबी शक्यतो खात नाही, आम्हाला आवडते ती फक्त मम्मीच्या हातची आणि खूप छान बनवते मम्मी। तर असं मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करून आलेलो आहे घरी आणि खडकवासल्याला बासी ईद होती, आम्हाला वाटलं गर्दी असेल, पण आज काही गर्दी नव्हती तिथे, खूप शांत होतं खडकवासला। तर दॅट्स इट गाईज, हा होता माझा आजचा ब्लॉग। आता उद्या सकाळी रुटीन आहे, बॅक टू रुटीन, म्हणजे ऑफिस, स्कूल, शाळा, सगळं परत बॅक टू रुटीन आलेलं आहे लाईफ।
2 दिवस छान सुट्टी झाली. तर चला, हा ब्लॉग माझा आजचा होता. हा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला भेटते एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत